सुनिधा पालयामास विद्यायोगेन शोचते। गते पुत्र कलेवरम, सुनिधा जी होती त्याची आई, शरीर ठेवून दिलं, पूर्ण राज्यामध्ये अराजकता माजली। शासन करणारा जर नसेल तर कोण कोणावर विश्वास ठेवून कसं राहील? कुठेही दिवसा डाके पडायचे, कोणी कोणाला मोजीत नव्हतं, कोणी कोणाला जुमानीत नव्हतं, अतिरेक झाला, वाढला महाराज। मग सगळ्या ऋषी महर्षींनी विचार केला की अरे आपल्याला कोणीतरी शासन करता दिला पाहिजे। सुनीताकडे गेले, म्हणले त्याचं शरीर आहे का? म्हणले आहे। म्हणले आणा। शरीराला मध्यभागाला ठेवलं आणि त्याच्या शरीराचं मंथन केलं महाराज। मंथन केलं त्यावेळेला अथ तस्य पुनर्विप्रेय पुत्रेस्य महीपते बाहुभ्याम अथ मानाभ्याम मिथुनम समपद्यतो। सगळ्यात अगोदर तर महाराज एकदम काळा कुट्ट पुरुष निघाला। तो पाप होता त्याच्या शरीरातलं। लगेच सांगितलं जा अरण्यामध्ये, इथं थांबू नको। अयम तो, त्याच्यानंतर महाराज पृथूनाम महाराज भविष्यते पृथुस्रवाः। आणि मग राजा सुंदर शरीर यष्टी असा घेऊन जन्माला आला। त्याचं नाव सर्व ऋषी महर्षींनी पृथू ठेवलं, पृथू राजा। त्याच्यानंतर पुन्हा मंथन केलं, त्या शरीरामधून इयमच सुदती देवी गुणभूषण भूषणा अर्ची नाम वरारोहा पृथुम एवाम अरुंधते। तीच महाराज जन्माला आली, तिचं नाव होतं आरची। आरची नाव तिकडची नाही घ्यायची बरं का, ही पुराणातली आरची, नाही तर कोणी काय अर्थ लावलं। ही पृथुराजाची पत्नी झाली, यांचं लग्न लावलं आणि लग्न लावल्याच्या नंतर महाराज गाय संपूर्ण वनस्पती आपल्या शरीरामध्ये घेऊन लपून बसलेली होती। सरिता समुद्रा गिरयो नगाः गाव खगा मृगा द्योक्षते सर्वभूतानि समाजमुः उपायनम। लपून बसली। ज्या वेळेला पृथुराजाला तिने पाहिलं, पळायला लागली। पृथुराजाने तिला आवाज दिला, अरे का पळतेस? थांब, पळू नको। थांबली महाराज आणि पृथ्वीवर रागावले। आजही आपण पृथ्वीवर बर का अतिक्रमण करतोय, जे नाही ते खत टाकतोय, जे नाही ते। आजकाल तर असं निघाले महाराज, ती गोबीवर नुसती एवढूशी असते म्हणले लोक, इंजेक्शन दिलं येऊ। मग आपण काय खातो? असं पेरलेलं असतं, भाजीपाला लावलेला असतो, आणि दुसऱ्या दिवशी बाजार असतो। आदल्या दिवशी नुसतं फवारायचं, दुसऱ्या दिवशी हे हिरवागार भाजीपाला। असं त्याच पिकामध्ये नाही, असं प्रत्येक पिकामध्ये काय झालेलं आहे, आपण या धरणी मातेवर अतिक्रमण करतो, त्याच्यामुळं ती पूर्ण महाराज आपली वनस्पती लपवून ठेवते। पण पृथ्वीराजाने तिला धरलं आणि पृथ्वीराजाने तिला धरल्याच्या नंतर सगळं दोहन केलं। वनस्पती सगळ्या प्रकारच्या वनस्पत्या जेवढ्या होत्या, प्रत्येक वृक्षांच्या जाती, प्रत्येक वेगवेगळे सगळं दोहन केलं। आणि दोहन केल्याच्या नंतर महाराज तिची नियोजन केलं। पृथ्वीराजाने सगळ्यात अगोदर काय केलं, सगळे पर्वत हिमालयामध्ये नेऊन टाकले। हे कोणी काम केलेलं आहे? पृथ्वीराजाने। पहिले सगळी जमीन कुठं पर्वत आणि कुठं काही होतं, हे पृथ्वीराजाने नियोजन केलं। अख्खे पर्वत, म्हणून तुम्ही जर ऋषिकेश पासून जर गाडीत बसलात तर बद्रीनाथ धामापर्यंत जाईपर्यंत कुठेही सपाट जमीन दिसणार नाही। अख्खे पर्वत हे पृथ्वीराजाने केले। आणि त्यावेळेला पूर्ण जमीन ही पिकून स्वस्थ झाली। आणि स्वस्थ झाल्याच्या नंतर महाराज म्हणले अश्वमेध यज्ञ करावा, म्हणून इंद्रा आपलं पृथ्वीराजाने अश्वमेध यज्ञाची तयारी केली। मागं पुढं पाहता महाराज विजिता अश्व नावाचा जो अश्व होता तो इंद्राने नेला। ब्राह्मण म्हणले आमच्याकडे इंद्राला
सिंहासनासह याच्यामध्ये टाकण्याचे मंत्र आहे, सामर्थ्य आहे. मंत्र वगैरे म्हणले, भगवान परमात्मा प्रकट झाले, अरे बाबा हे काय करतोय, हा हे जरी आत्ताच टाकून दिलं तर लोकांच्या व्यवस्था बदलल, त्याला क्षमा कर. आणि मग क्षमा केली, यज्ञ पूर्ण केला. आणि एक दिवस पृथ्वीराजा आपल्या सर्व प्रजाला समोरासमोर बसवलं. आणि समोर बसवल्याच्या नंतर प्रजेला उपदेश देत आहेत महाराज. कारण पतीने पत्नीला समजावून सांगितलं पाहिजे, राजाने प्रजेला समजावून सांगितलं पाहिजे, गुरुने शिष्याला समजावून सांगितलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आणि पुरोहिताने आचार्यांना, जो राजा आहे त्याला समजावून सांगितलं पाहिजे. सभ्य शृणोतु भद्रं वः साधवो इह आगताः सत्सु जिज्ञासुभिर्धर्मम् अवेधं स्वमनीषिणम्. बाबा, उद्धरेत करम राजा. राजाचा कर आपण चुकवला नाही पाहिजे. तो आपल्याला आश्रय देतो. तर मग आजकालचा कर म्हणजे GST आहे का? प्रत्येक वस्तूवर किती आता 18% आहे ना. म्हणजे ती दिली पाहिजे, नाहीतरी आपल्याला द्यावाच लागते. प्रत्येक वस्तू घेतो तिच्यावर काय असतो? शासनाचा कर असतो. म्हणून आपण देतो. त्या ऋणातून सगळी संपत्ती शासनाची म्हणजे देवाची दिली पाहिजे. चांगलं वागलं पाहिजे. पुत्रेन जायते लोकान, पुत्राप्रमाणे प्रजेचं पालन केलं पाहिजे. आपण असं समजतो आपली पोळी भाजली म्हणजे संपलं, असं नाही बाबा. म्हणून प्रजा म्हणजे ही तुमची संतानप्रमाणे, असं त्याला वागवलं पाहिजे. असाच उपदेश चांगला देत असताना परस्परामध्ये चांगलं राहिलं पाहिजे. एकूण एकाला मदत केली पाहिजे. असा सगळा उपदेश देत असताना पृथ्वीराजा आणि सगळा समाज बसलेला होता. त्याच वेळेला त्या ठिकाणी आगमन झालं सनकादिकांचं. सनकादिक आले आणि सनकादिकांनी सुंदर असा उपदेश राजाला दिला महाराज. हो, राजा उठले, सगळी प्रजा उठली, नमस्कार केला. आणि नमस्कार केल्याच्या नंतर त्यांना आसन दिलं, बसवलं. कुशला यत्र न संती मतिवृत्तयः. बाबा बसा. आणि सुंदर या ठिकाणी सगळे बसल्याच्या नंतर सप्रिच्छे भव एतस्मिन् क्षेम किन अंजसा भवे. आमचं सगळ्यांचं कल्याण कशाने होईल हे सांगा. कारण संसारामध्ये साधू भेटला की त्याला काय विचारलं पाहिजे? बोर 200 फूट घातला बाबा पण पाणी नाही. काही करतो पण यशच येत नाही. हे तुमच्या नशिबाने आलेलं असतं पहिलं, त्याला कोणी काही करू शकत नाही. तसं व्यवसाय निमित्त आणि फळ देत असे संचित. महात्मा भेटला तर मग त्याला विचारायला पाहिजे, महाराज की मला देवाची भेट किती दिवसाने होणार आहे, काय करावं लागल? याच्याकरता मग सांदू महात्मे त्यांचा जो अनुभव आहे तो आपल्याला आपल्या समोर प्रतिपादन केल्याशिवाय राहत नाहीत. सनकादिक मुनींनी सांगितलं, साधु पृष्ठम महाराज सर्वभूता हितात्मना भवता विदुषा चापि साधुना मतिरिदृशे. अरे बाबा, सर्वभूत हितात्मना, सगळ्या प्राणी मात्राच्या कल्याणाच्या संबंधाने विचारलेला आहे. ऐका, हा संसार आणि याच्या संबंधाने किती वस्तू जरी प्राप्त केल्या तरी एक दिवस आपल्याला काय करावं लागतं? सोडून जावं लागतं. इथं धन कमवल्याच्या नंतर माणूस सुखी होत नाही. लय मोठी जमिनी घेऊन ठेवल्याच्या नंतर सुखी होत नाही. ज्यांच्यावर आपण जीवापाड प्रेम करतो ते आपल्या सोबत येतेत का? एने एकटे हो जाणे हे सेवटी, इथे राहणीची नाही कल्पकोटी. जो
जोडिले धन तेन चले लक्ष कोडी. बघा, येणं एकटे आणि जाणंही एकटे. इथं आपण जे धन एकत्रित करून ठेवतो ते इथंच राहतं महाराज, आपल्या सोबत येत नाही महाराज. फक्त पाहुण्या रावण्यात सांगायला असतं मी एवढं एवढं करून ठेवलं, एवढं एवढं माझ्या नावावर आहे. नाहीतरी संपत्ती आपण दाखवण्यासाठीच कमवता, कोणी माना का न माना. नाही तर प्रत्येक माणसाला अन्न भेटत असतं. सगळा खटाटोप तो आपला चाललेला आहे, हा दाखवण्याकरता चालू आहे. म्हणूनच माणसं परेशान आहेत, बाकी काही नाही. हा बंगला झाला का पाहुण्याला बोलून घेऊन वस्तू शांतीला दाखवू आपलं बी घर कसं झालेलं आहे. प्रत्येक माणूस दाखवण्याच्या भानगडीत पडतो आणि आपलं अख्खं आयुष्य बर्बाद करतो महाराज. आपलं अख्खं आयुष्य त्याच्यामध्ये बर्बाद होतं, कळत नाही महाराज. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. म्हणून आपण व्यवस्थितरित्या आपल्या कल्याणाच्या मार्गाकडे राहिलं पाहिजे. नाता परतरो लोके पुंस स्वार्थम व्यतिक्रम. आपलं कल्याण करून घेणे याच्यामध्येच महत्वाचा काय आहे, मुद्दा आहे, बाकी विषय नाही. आणि ते कल्याण कसं होईल, नामस्मरणाने भजनाने, याच्याशिवाय आपलं कल्याण होणार नाही. त्यावेळेला संपूर्ण संपत्ती पृथ्वीराजाने सनकादिकाच्या नावावर केली महाराज. ते म्हणले थांबा, समर्पण करताय म्हणले करा, करू दिलं महाराज. प्राणा दारा सुता ब्राह्मण गृहास्य च परिच्छेदा राज्यम बलम महिकोश इति सर्व निवेदितम. आपण जर असतो तर म्हणले असतं पहिले अंगठा लावा, आमच्या नावावर करा, तुमचं काही हस्तक्षेप राहणार महाराज. ज्या वेळेला संपूर्ण निवेदित केलं तर पृथ्वीराजाने नम्र झाले साधू संतापुढं. आणि राजा उदार असावा आणि संत महात्मे त्याच्यापेक्षाही उदार असावे. संत महात्म्यांनी सांगितलं महाराज सनकादिकांनी की हे धन तुमचं आहे, आमचं म्हणून तुम्ही सांभाळा, आमचं म्हणून तुम्ही सांभाळा आणि प्रजेला सुखाने व्यवहार करा, सुखाने नांदा आणि उर्वरित या धनसंपत्तीने परमार्थाचा विचार, यज्ञ, होम, हवन, दान वगैरे करत राहा आणि सतत परमार्थाचा उपदेश आपल्या मनामध्ये ठेवा. असा सुंदर महाराज उपदेश केला. आणि त्यावेळेला प्रचेतांना उपदेश केलेला आहे दक्षांनी, सुंदर उपदेश केला. त्याच्यामध्ये पुरंजन आख्यानाचा सुंदर विषय सांगितला. आणि विषय सांगितल्याच्या नंतर प्रचेतांना भगवान परमात्म्याचं वरदान कशा कशा प्रकारे प्राप्त झालं. ज्यावेळेला प्रचेतांनी सगळ्यांनी फार मोठा यज्ञ वगैरे केला आणि त्या प्रचेतांना आकाशामधून प्राणी दिसत होते. नारदाला विचारलं महाराज हे प्राणी का बघतेत. नारदांनी सांगितलं तुम्ही हवन केलं त्यावेळेला पशु टाकला आणि तो पशु टाकलेल्या यज्ञामध्ये तुमची वाट पाहतात की हे कधी येतात, आम्ही यांना खाणार आहेत. प्रचेतांनी नारदाचा उपदेश ऐकला आणि घाबरले. मी काय करू, एकच काम करा, दयया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्व इंद्रिय उपशांत्या कुशत्याशु जनार्दन. निर्वैर व्हावे सर्व भूतासवे. कोणत्याही प्राणी मात्रांचा वैर करायचा नाही, संपूर्ण प्राणी मात्रावर दया करायची, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रचेतांनी त्याप्रमाणे वागले आणि त्यांनी कल्याण करून घेतलं. आपलंही कल्याण आपण त्याच पद्धतीने करायचं. या ठिकाणी चतुर्थ स्कंद संपला. पंचम स्कंदामध्ये आता शतरूपा आणि मनु यांना 5 संतान होते. आकुती, देवहूती आणि प्रसूती, उत्तानपाद आणि प्रियव्रत. त्याच्यापैकी आपण आकुती, देवहूती आणि प्रसूतीचं चरित्र पाहिलं, उत्तानपादाचं चरित्र पाहिलं. आता एक मुलगा राहिला प्रियव्रत. प्रियव्रत महाराज कोणाचंच ऐकत नव्हता. हिमालयामध्ये गेला,
भगवंताचं भजन करत होता. आणि शतरूपा मनू सांगत होते की बाबा लग्न करा. लग्न करायचं नाही, अखंड संन्यासी राहायचं, ब्रह्मचारी राहायचं. अरे बाबा लग्न कर. नाही कर. शतरूपा मनू ब्रह्मदेवाकडे गेले. काहीतरी आमच्या पोराला सांगा, अजिबात लग्न करायचं नाही म्हणतो. आणि मग ब्रह्मदेवाने सांगितलं, बाळ तू जर लग्न केलं नाही तर प्रजेची विस्तार कसा होणार, लग्न कर. म्हणून आपल्या आजोबाचं वचन ऐकावं लागलं. लग्न झालं. आणि लग्न झाल्याच्या नंतर महाराज त्यांना 10 मुलं झाली बरं का. अग्नींद्र, जिव्हा, यज्ञमूल, महावीर, हिरण्य, घृत अशी 10 मुलं झाली. आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी ते म्हणले, दिवसा लोक कामं करतात पण रात्री लोकांना कामं करायला काय नाही, प्रकाश नाही. मग त्यांनी असा दिव्य रथ निर्माण केला. आणि रथ निर्माण करून आकाशामध्ये सोडला. तो दिव्य रथ आकाशामध्ये 7 दिवस होता. ब्रह्मदेव आले. ब्रह्मदेवाने सांगितलं, अरे लोकांची जर बॅटरी चार्जिंग नाही झाली तर हे 50 वर्ष पण जगणार नाहीत बर का. कारण माणसाला झोप काय आवश्यक आहे. झोप जर नसेल तर 2 कोटी रुपये मिळणार आहेत, 1 महिनाभर झोपायचं नाही. ज्याला लागत असेल त्यांनी आपल्याकडे नाव द्या. 2 कोटी रुपये देऊ, 1 महिना झोपायचं नाही. झोपले तर 4 कोटी द्यावं लागतील बर का. कारण झोप महत्वाची. अरे बाबा हे रथाचं प्रकाशाचं खातं बंद कर. लोक जमणार नाही. मी रात्र केली ती आरामासाठी. आणि मग तो दिव्य रथ आकाशामध्ये भ्रमण करता 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 या पृथ्वीवर 7 ठिकाणी त्यांनी खड्डे केले बर का. ते खड्डे 7 समुद्र झाले. आणि त्याचा जो मोठा मोठा भाग आहे ते द्वीप झालेले आहे महाराज, द्वीप. म्हणून जंबू, प्लक्ष, शाल्मली, क्रूश, क्रौंच, शाक आणि पुष्कर 7 द्वीप झाले. आणि 7 समुद्र झाले. एक गोड पाण्याचा, एक खाऱ्या पाण्याचा, एक उसाच्या रसाचा, एक दह्याचा, एक तुपाचा आणि दुधाचा. आणि एक राहिला. कोणता राहिला? कोणता राहिला? तेवढंही लक्षात राहतो पक्का. कोणता राहिला? दारूचा. दारूचा समुद्र आहे. ते म्हणले कुठं असेल तर मला सांगा म्हणले पत्ता याचा. कथा झाल्यावर विचारा, मला सांगाल मी. सगळे समुद्र आहेत, सप्तद्वीप आहेत. आपण कोणत्या द्वीपामध्ये राहतो? जंबूया द्वीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव. आपल्याकडे जो समुद्र आहे तो कोणता आहे? कोणत्या पाण्याचा आहे? खाऱ्या पाण्याचा आहे ना. सहज आहे ना. सगळे रामेश्वरला वगैरे गेले असतील ना. म्हणून अशा प्रकारे महाराज प्रियव्रत. आणि त्याच्यानंतर अग्निंद्र यांचं, अग्निंद्राचं चरित्र आहे. यांचं पूर्वचित्ती नावाच्या अप्सरासोबत लग्न झालं. त्यांच्यापासून त्यांना 9 मुलं झाले. नाभी, किंपुरुष, हवीर, वृषाल आणि नाभी मोठा मुलगा होता. नाभीचंही लग्न मेरुदेवी सोबत झालं. नाभी आणि मेरुदेवीपासून अनेक मुलं जन्माला आले. आणि नाभी आणि मेरुदेवीपासून ऋषभदेवाचा जन्म झाला. ऋषभदेव अत्यंत संयमी होते. आणि ऋषभदेवाच्या पोटी 100 मुलं जन्माला आले. जयंती नावाच्या अप्सरेसोबत लग्न झालं. तिच्यापासून किती मुलं झाले? 100 मुलं झाले महाराज. त्याच्यापैकी जे 9 मुलं होते ते महायोगेश्वर झाले. हरी, कवी, अंतरिक्ष, पिप्पलायन वगैरे हे एक परमहंस झाले. आणि मोठे मुलं झाल्याच्या नंतर सगळ्यांना बसवलं. आणि सगळ्यांना बसवल्याच्या नंतर वृषभदेवाने उपदेश दिला. महाराज बसा. आपल्या पोराला उपदेश दिला पाहिजे. आपण आपल्या पोराला काय शिकवतो? बिडी घे रे, पेटून आण. बिडी घेतो ते चुलीवर पेटवतो, गौरीवर. पेटली का नाही कशावरून? सुरका हाणावं लागेल ना.
पेटली का नाही, ते धुरच आला नाही आणखीन, मग पेटली म्हणतं, मग घेऊन जातात. ही आपली कंडिशन. आपण आपल्या पोराला काय शिकवतो हे महत्वाचं आहे. ज्या वेळेला मुलांना समोर बसवलं आणि 2 श्लोकामध्ये नाही अनेक श्लोकामध्ये सुंदर उपदेश केला महाराज. नायम देहो देह भाजाम त्रिलोके कष्टान कामान अर्हते विद्भुजामये तपो दिव्यं पुत्रकायेन सत्वं शुद्धे ददस्मात् ब्रह्मसौख्यं त्वनंतम. हे पुराणो ऐका म्हणले, आयम देहो देह भाजाम त्रिलोके. हा तुमचा जो देह आहे हा तुम्हाला या मृत्यूलोकामध्ये जो मिळालेला आहे, नृलोके, यांनी तुम्ही भगवान परमात्म्याचं भजन करा. हे महत्वाचं आहे महाराज. हो, मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. तू सत्संग में जाया कर, नाम प्रभु का गाया. तू सत्संग में जाया कर, नाम प्रभु का गाया. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में ना रोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब तो मिला है कभी नहीं कभी नहीं. अब तो मिला है कभी न मिलेगा. जवानी का तू है बूंद पानी का, तू है बूंद पानी का, तू है जन्म अनमोल रे, माटी में ना रोल. मनुष्य जन्म अनमोल रे,
माटी में ना रोल रे। अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं। महत्वाचा आहे आपला देह मिळालेला आहे तो आपण इतर ठिकाणी घालू नये। जन्म अनमोल रे तो राधे राधे बोल रे। जन्म अनमोल रे तो राधे राधे बोल रे। जन्म अनमोल रे तो राधे राधे बोल रे। जन्म अनमोल तो राधे राधे बोल रे। मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया। मिलेगा सावरिया बजेगी बांसुरिया। नभी न कुछ बोल रे तो राधे राधे आपल्याला सप्ताहामध्ये भेट देण्याकरता श्री हरिभक्तपरायण तीर्थराज महाराज पठाडे यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांचंही स्वागत। त्यांच्यासोबत जालिंदर महाराज पण आहेत। महाराजांचंही अभिनंदन। देव सारावे परते संत पूजावे या न्यायाप्रमाणे महाराजांचा संस्थांच्या
कमिटीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. महत्वाचा आहे आपला देह मिळालेला आहे. किती महत्वाचा आहे बरं आपला मनुष्य शरीराचा एक क्षण किती मोलाचा आहे. नाथ भागवतामध्ये नाथ बाबा म्हणतात की कोटी सुवर्ण मुद्रा जरी तुम्ही दिल्या बर का, तर एका क्षणाचं आयुष्य देखील भेटत. एका क्षणाचं एक क्षण सोडा, तुमचा श्वास किती मोलाचा आहे, त्याची किती किंमत आहे. तुलसीदासांनी त्यांची किंमत केली महाराज. तीनो लोक 14 भुवन, एक श्वास का मोल है. किती मोल आहे. तीनो लोक 14 भुवन, एक श्वास का मोल. बरं जाऊ द्या, तुम्ही तुमचं चांगलं जीवन व्हावं याच्याकरता पैसा कमवता. प्रत्येक माणूस माझा नंतर मला पैसा कामाला आला पाहिजे, इतका पैसा कमवता, इतका पैसा कमवता. मी म्हणतो तुम्ही 100 कोटी रुपये कमवले बरं का, शेवटी तुम्ही त्या 100 कोटीच्या बदल्यामध्ये देवाकडे प्रार्थना करायची की हे परमात्मा, मी तू दिलेल्या या आयुष्यामध्ये 100 कोटी रुपये मिळवले, हे तू 100 कोटी रुपये घे, फक्त मला 10 वर्षाचं आयुष्य दे. किती वर्षाचं? 10 वर्षाचं. 100 कोटी रुपये आपल्या जीवनाची पुंजी देवाच्या चरणावर समर्पित करायची. किती मोठं काम करता तुम्ही. 100 कोटी रुपये देवाला अर्पण करायचे आणि 10 वर्षाचं आयुष्य मागून घ्यायचं. जमल का? नाही मिळणार. मग आपलं एवढं अनमोल असणारं शरीर, त्याच्यातला एक एक क्षणाचा मोल, किंमत आपण कधीही लक्षात घेत नाही. आणि नासक्या वस्तू जमा करण्यामध्ये आपण आपलं आयुष्य घालवतो, हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. किती किती कठीण काम आहे महाराज. म्हणून मिळालेलं आहे. कसं आहे, घर तुमच्या करता का तुम्ही घरा करता? होय, घर कोणा करताय? तुमच्या करताय. घर तुमच्या करता. जमीन कोणा करताय? तुमच्या करताय, है ना. जमीन तुमच्या करता, घर तुमच्या करता. फॉर्च्युनर गाडी आणली, ती कोणा करता? तुमच्या करता. माता माऊलींनी अलंकार बनवले, कोणा करता? तुमच्या करता. सगळं तुमच्या करताय. घर तुमच्या करता, जमीन तुमच्या करता, गाडी तुमच्या करता. मग तुम्ही कोणा करता? तुम्ही कोणा करतायत? महत्वाचा प्रश्न आहे ना, सांगा उत्तर. घर तुमच्या करता, जमीन तुमच्या करता, गाडी तुमच्या करता. तुम्ही कोणा करता? तुम्ही देवाचं भजन करण्याकरतायत. जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. त्याच्या करता दिलेले महाराज. आणि आपण त्याच्या करता याचा वापर न करता आपण वेगळ्याच मार्गाने याचा वापर करत आहे. चुकतो देव का आपण? कोण चुका लागले? आपण चुका लागले. आणि राग रोष सगळा कोणावर घालतो नेऊन? तुम्ही प्रयत्न केले नाही म्हणून भेटला नाही का? तुमच्या चुकीमुळे त्यांनी टाळाटाळ केली. त्याला भरपूर वेळ आहे, पण तुम्हाला त्याच्याकडे जाण्यासाठी वेळ नाही. चूक आपली आहे, मान्य करायला पाहिजे. मान्य करत नाही आपण. हे पुराणो, अयम देहो देह भाजा त्रिलोके. भाजा म्हणजे भजन करण्याकरताय. भज सेवायाम धातोय. भजे खाण्यासाठी नाही. नाही तर मग हरीसी भजे
हो ते नाही. भजे खा त्वरित. माऊलीने हरिपाठामध्ये सांगितलं म्हणते, भजे का त्वरित आहे ते, भजे खा नाही. आपल्याला त्याच्याकरता दिलंय, आपण समजायला पाहिजे. नाही तर हे बाळांनो, अरे एक दिवस याची माती होणार आहे. बीट भुजा, बरं याच्यात काही टाका, ही मशीन अशी आहे, काही टाका. बीट भुजा म्हणजे तिचा विचारू नका, बेकार काम. म्हणून तपो दिव्यम पुत्रकायेन तप्तम, या देहाने तप करा आणि तुम्ही परमात्म्याला प्राप्त करा. हे महत्वाचे आहे महाराज. हो, आपल्याला देव होता येतं. हा, देव होता येतं महाराज. हो, याच मनुष्य देहाने जर आपण म्हणजे हात धुवून जर तिच्या पाठीमागं लागलं तर आपल्याला देव झाल्याशिवाय राहता येत नाही. अनेक ठिकाणी तुकोबारायांचे प्रमाण आहेत की बाबा तुम्हाला देव होता येतं. देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. म्हणून आपल्याला देव होता येतं बाबा. तुम्ही हा भगवान परमात्म्याचा मार्ग आपल्या जीवनामध्ये आश्रयाला आणा. दुसरी गोष्ट सांगितली, संतांच्या मार्गाने चला. महत सेवाम दारू अहू विमुक्तये समद्वारम योषिता संगी संगम. ज्याचा संग नाही करायचा, त्याचा संग केला तर नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही. त्रिविधम नरक स्वेदम द्वारम नाशनमात्मनः. म्हणून 3 द्वार नरकाचे सांगितले आणि संतांची सेवा तुम्हाला कल्याणाकडे नेणारे. बाकी या मृत्यू लोकामध्ये तुमचं कोणीच नाही. गुरु नशात, बर का, स्वजनो नचशात, पिता नशात, जननी नशात. तुमचे गुरु नाहीत, स्वजनही नाही आणि कोणीच नाही. अंतिम टायमाच्या वेळेला तुम्हीच तुमच्या आहात. म्हणून आपली संपत्ती स्वतः कमवा. आणि कोणती संपत्ती कमवायची असेल तर भजनाची. मत्किंचना मयि भक्ती भाजा. मला जर प्राप्त करायचं असेल तर भगवंताची भक्ती करा. असा सुंदर आपल्या मुलांना उपदेश दिला. आणि पोरांनो, आता हा भरत राजा गादी चालवल, तुम्ही याची आज्ञा पाळा, मी येतो. आणि वृषभदेवानी संपूर्ण राज्य मुलांच्या हातामध्ये देऊन अरण्यामध्ये निघाले. अरण्यामध्ये गेले तर काहीही सोबत नेलं नाही महाराज. नग्न अवस्थेमध्ये गेले. आणि ज्या वेळेला त्यांच्या देहाचा म्हणजे सुटून गेला देह, तर आमचे गुरुदेव सांगायचे की त्यांनी जर प्रातर्विधी केली तर कितीतरी कोसपर्यंत त्याचा सुगंध जात होता. कशामुळं? त्यांचं शरीर पवित्र झालं होतं महाराज. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र सोहळी एकतेच भूमंडळ. आणि वृषभदेवाने आपला अवतार कार्य संपवलं. त्यानंतर महाराज भरत राजा हो संपूर्ण 9 मुलं त्यांचे संन्यासी झाले, परमहंस झाले. आणि 9 लोकांना द्वीपराज्य दिलं. आणि त्याच्यानंतर महाराज जे राजा होते भरत राजा, सुंदर त्यांचं चरित्र आहे. भरपूर मुलं वगैरे झाले. राज्य अनुकूल होतं, पत्न्या अनुकूल होत्या, मुलं अनुकूल होते, जमीन भरपूर पीक देत होती. पण संसारातून मन उभगलं महाराज. विठले हे चित्त प्रपंचापासून, व मन ते मनी बैसलेसे. नको वाटत होता आता राज्य नकोय महाराज. वैभवाला लात मारणं एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. पण राजाला कळून चुकलं होतं की नाहीये, आपल्याला त्याला प्राप्त करायचंय, त्याला प्राप्त करायचंय. आणि महाराज जे राज्य वैभव भोगिती त्यासी कदा नोहेगा विरक्ती. त्यांना कधीही विरक्ती होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या मुलांच्या हातामध्ये कारभार दिला. आणि जर घरीच लवकरात लवकर देव भेटला असता तर हे लोक वनामध्ये गेले नसते. राज्य टाकून गेले थोडे, ते का वेडे म्हणावे. किती वैभव होतं महाराज. मदालसामध्ये ज्ञानोबा यांनी वर्णन केलेले महाराज.
18 भार वनस्पती फुले फळे ओळीती 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती ज्या घरी कुळस्त्रिया राज्य राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया हसया योग सेविते. एवढं सुख सोडणं सोपे का महाराज? 18 भार वनस्पती ही पृथ्वी 18 प्रकारचं धान्य. आपला तर कापूस येतो तर ज्वारी येत नाही, ज्वारी येते तर बाजरी येत नाही, ऊस येतो तर काहीतरी दुसरं येत नाही, पण त्यांच्या 18 प्रकारचं धान्य देत होती ती पृथ्वी. 18 भार वनस्पती फुले फळे ओळीते. कधी गारपीट होत नव्हती, कधी वादळ येत नव्हतं, कधी झाडं उन्मळून पडत नव्हते. लदबद महाराज फळाने फुलाने झाडं असायची आणि विहिरी अशा दुमदुमून भरून वाहत होत्या. 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहते. कधी जा स्नान करायला नद्या भरून वाहत होत्या. नदी नाले पाणीच पाणी. आणि घरातले सर्व अनुकूल होते. राज्य अनुकूल होतं, पैसा भरपूर होता, मंत्री अनुकूल होते, स्त्रिया अनुकूल होत्या, पुत्र अनुकूल होते. आपले एक असतं ते एक नसतं, आहे का नाही? आपलं तसं आहे. आपण वैतागून घर सोडतो, पण ते वैतागून नव्हते. घर में भई खटपट की चेले बाबा की मटपर, असं आहे आपलं का? तसं त्यांचं नव्हतं महाराज. निघाले तर पुन्हा मागं नाही पाहिलं. आपलं तर असं आहे, जातो पण झाली व्यवस्था तर थांबल, नाहीतर पुन्हा वापसी. तेच नाही महाराज. नेपाळ प्रांतामध्ये गंडकी नदीच्या तटावर गेली महाराज. हो, आणि सुंदर असं जल वाहत होतं. त्या ठिकाणी ध्यान करत होते, सूर्यनारायणाची उपासना करत होते महाराज. भगवंताची प्राप्ती करायची असेल ना तर हेच करावं लागतं महाराज. हा, याचे लागी वो त्याजी येले भोग, याची लागी वो केले नाना याग. याच्यासाठी करावं लागतं, सगळं सोडावं लागतं. याची लागी अष्टांगादी योग, सगळं गेले मग. जन्म जन्मांतरे केली हे सूचना. अरण्यामध्ये गेले आणि जप तप करू लागले. याजसाठी वो केला मंत्र जप, याची लागी वो शिव अरण्य. हे सगळं परमात्म्याच्या प्राप्ती करता गेले. भजन चालू होतं, सूर्यनारायणाची उपासना होती. रोज नित्य ब्रह्म मुहूर्तावर उठायचे, ध्यान करायचे. एक दिवस माया काय विघ्न टाकल सांगता येत नाही. महाराज नदीवर स्नानाला गेले आणि हरण पाणी पिण्याकरता आलं. हरणी गर्भवती होती. पाण्यामध्ये उतरले. पाणी हरण पिता पिता वाघाची डरकाळी कानावर आल्यावर वाघांती त्याला वाटलं मागून आलाच, उडी मारली पुढे. पण पूर्णतया उडी पडली नाही. गर्भामध्ये पाण्यातून पोहत जात असताना तो गर्भ पाण्यामध्ये वाहत चाललेला होता. हे सगळं दृश्य भरत राजाने पाहिलं. अरे, प्रसूत झाली आणि वाढत जात आहे. धरलं त्याला, बाहेर आणलं. आई कुठे बघावी म्हणून त्या पाडसाला घेतलं, आईकडे नेलं. ती आई घाबरलेली होती, मरून पडली. आता काय करायचं? त्या आता मुलाला घरी नेलं आणि मग त्याला आता हिरवा चारा लागणार, त्याला दूध लागणार. म्हणजे ध्यान माळ जपायचं राहून गेलं, भजन करायचं राहून गेलं, ध्यान करायचं राहून गेलं. अरे, दूध आलं का नाही? हरळी राहिली, पूजेचं साहित्य विसरलं. आता सगळं लक्ष त्या केंद्रित केलं त्या पाडसाने. सगळं लक्ष केंद्रित झालं महाराज त्याच्याकडे. फुलं आणायला गेले की ते त्याच्या पाठीमागं पळत जायचं.
तिथून हराळी त्याला खायला आणली की ते खायचं, ध्यान करायला बसले की ते चाटायचं, आणि मग समोर बसलेलं असायचं ते ध्यानामध्ये त्याला बघायचे, ध्यान पुन्हा ध्यान लावायचे, आहे का नाही, आहे का नाही बघायचं. पाहता पाहता तर ते मोठं झालं होतं, कोणत्या तरी कळपात सोडून देणं हे साधूचं काम होतं. ज्याला हातपाय पाय फुटले, पंख फुटले, आता ते मोकळं सोडून द्यायचं. पण निलय जीव, माझ्या पोराला कळल का नाही, त्याला संसार करता येईल का नाही, अख्खा संसार तरी कुठपर्यंत करतो बाबा, करू देन त्यांना, आहेत ना त्यांना हातपाय. काही काही लई जिम्मेदारी घेतात, नाही त्यांना कळलंच का नाही. काही काही सासरवाडीलाच नेऊन सोडेपर्यंत जाते, काही काही असे बी नाहीत, त्याला कळणार नाही, मार्ग कळणार नाही. अरे मोठा झाला तेव्हा, आता जाऊ द्या ना, सोडून द्या त्यांच्यावर. परिणाम असा आहे महाराज, मोठं झालं, सोडायला पाहिजे होता, नाही. परिणाम त्याचंच ध्यान. खाताना हरण दिसायचं, बसताना झोपताना आसनी शयनी सगळीकडं हरणच. आणि काळ अशाच टायमाला महाराज झडप घालत असतो बर का, त्याच टायमाला झडप घालत असतो. आणि ज्या वेळेला काही दिवसांनी मोठं झालं, मोठं झाले की पंख फुटल्याशिवाय राहत नाही. पंख फुटले, त्याला कळप मिळाला, कळपात निघून गेला, काही घेणं देणं नाही भरतराजास, त्याला गेला. पण भरतराजाला त्याच्याशिवाय करमत नव्हतं. माझं पाडस बघितलं का, पाडस बघितलं का, 4-8 दिवस फिरले फिरले, आणि पण अन्नाचा कण पोटामध्ये नाही. माझं पाडस कुठं गेलं, माझं पाडस कुठं गेलं, माझं हरण कुठं गेलं, माझं पाडस कुठं गेलं. संध्याकाळच्या टायमाला थकून येऊन बसलेले होते. हरण हरण हरण, फक्त हरण दिसायचं. आणि पाहता पाहता काळाने घाला घातला, अंते या मते सागते. राजाला अंतिम काळाला वासना हरणाची झाली, आणि म्हणून एवढा मोठा तपस्वी असणारा राजा हरणाच्या गर्भाला गेला. जय भरत राजा हरणी गर्भ गे, जय भरत राजा हरणी गर्भ गेला, जय भरत राजा हरणी गर्भ गेला, जय भरत राजा भाला तो घातला वासने भाला तो घातला भरत राजा हरणी गर्भ गे, जय भरत राजा हरणी गर्भ गे, जय भरत राजा हरणी गर्भ की जय. हरणाच्या गर्भाला जावं लागलं महाराज. महत्व
महत्वाचा आहे वासना. वासना कधी आपल्यावर घालल सांगता येत नाही. कारण तरी तपो बळी जन्मधरी, वासनेचा संग होय अंतकाळी. तरी तपोबळी. जर महापुरुषांना जर वासना झाली तर जन्म घ्यावा लागतो. आपलं काय? ध्रुव 5 महिन्यामध्ये देवाला प्राप्त करतो, 5 वर्षामध्ये. हा ध्रुव मागच्या जन्मात कोण होता? महाराज एक फार मोठा, काय साधा सुद्धा नव्हता, फार मोठा ब्राह्मण घराण्यामध्ये जन्माला आलेला, सुंदर. पण त्याला भगवान परमात्मा आता 5 महिन्यामध्येच भेटणार. पण त्याला इच्छा झाली की राजे लोकांची मुलं असे सिंहासनावर वगैरे बसतात, काय भाग्य असेल. वासना झाली. तेवढ्यात प्राण गेला. दुसरा जन्म घ्यावा लागला. मागच्या जन्मामध्ये प्रयागराज या क्षेत्रामध्ये ज्यांचा देह संन्यास या धर्माने युक्त होता, सतत भगवंताचं भजन, संत विचार. पण एका शिष्याने महाराज शेवटच्या टायमाला बूट आणून दिला. सुंदर बांधीव रेखीव बूट होता. शेवटची स्टेप होती. माणसाला कळत नाही की आपला शेवटचा क्षण आलेला आहे का नाही. आणि शिष्याने तो बूट दाखवला की भक्तांनी आणला. म्हणजे समोर ठेव, कोणी हात लावणार नाही असा. आपल्या कुटियामध्ये खाट वगैरे होता. ती उठली की तो बूट दिसायचा, उठली की बूट दिसायचा. शरीर थकलेलं होतं. म्हणले आता चांगलं झालो का, 2-4 सलाईन वगैरे घेतले की आता चकाचक झाला की बूट घालून फिरणार. वासना झाली महाराज. आणि मनामध्ये तो बूटच आहे का बूट. कीर्तनामध्ये कथेमध्ये आल्याच्या नंतर सगळ्यात अगोदर माणसं कशाची व्यवस्था लावतात. ही माता मौली म्हणते तिला, गप, आत्ताच 200 रुपयाची आणली, तुला काय, मला इकडे घेऊ दे, मला तिकडे घेऊ दे. अगोदर चप्पल आणि नंतर मग किती व्यवहारामध्ये या गोष्टी होते. त्यावेळेला महाराज त्या बुटाकडे पाहता पाहता प्राण गेला. आणि तेच महात्मे रोहिदास म्हणून जन्माला आले. रोहिदास महापुरुष झाले. थोडी आपल्याला वाटतं आपली साधना लय झाली, आता प्रकाश दिसा लागलाय, आता देव माझ्या स्वप्नात यायला लागलाय, आता माझी लय क्वालिटी वाढली. क्वालिटी कधी धोका देईल सांगताच येत नाही. क्वालिटी कोणाचा शिक्ष कधी मारल काही सांगता येत नाही. म्हणून लय अवघड आहे. परमार्थ आहे ना, लय अवघड आहे. हे कोण परमार्थ करायला लागलं, कोण काय करायला लागले, शेवटपर्यंत कळत नाही. तरी तपोबळी जन्मधरी, जन्म घ्यावा लागला. आणि हरणाच्या योनीमध्ये असताना एकादशी करायचे, कोणात मिक्स होत नव्हते, फिरायचे जंगलामध्ये. एक दिवस जंगलाला आग लागली आणि त्या जंगलामध्ये आपला देह समर्पित करून टाकला. पुढचा जन्म ब्राह्मण परिवारामध्ये झाला. 5 भाऊ होते. हे सगळ्यात महाराज मधले होते. पण आई वडील सांगायचे गायत्री मंत्र म्हण, स्वस्ती मंत्र म्हण ना. नाही, काही नाही, बोलणेच नाही. त्याला वाटलं तर बोललो तर एवढी घटना घडली, आता पुन्हा जर बोललो तर लय कुटाणा होईल. अजिबात बोलले नाही, काहीच नाही. त्यावेळेला सगळ्या महाराज तिरस्कार करायच्या. जड भरताच्या आई वडील होते तोपर्यंत फार चांगली व्यवस्था होती. आणि आई वडील गेल्याच्या नंतर कोण भावजया कोणाच्या असतात महाराज. कपडे ज्याचे त्याला धुवावं लागते, परेशानी असते. कोणी नीट नाटकं देत नव्हते. जड भरताला शिळ पाथ उरलेलं, तरी महाराज तब्येत चांगली होती. एक दिवस म्हणले शेतामध्ये आता रानडुकरले त्रास द्यायला लागले. ज्वारी पाडतेत, कुठं मोसंबीच्या बागात शिरतेत. घेऊन जा म्हणले यांना आता रानात. नेलं. रानातच तुझी भाकरी वगैरे येत जाईल. रानात ठेवलं. आणि त्या ठिकाणी एका जंगलामध्ये राहणाऱ्या समाजाच्या माणसांनी, राजाने एक संकल्प केला होता की मी नर बळी देईन. मग हे सेवक बघायला गेले जंगलात. तर शेताला राखणदार करत होते. त्या ठिकाणी जे सापडले ते म्हणले चला चला, कुठं जायचं माहित नाही. आणलं.
जड भरतराजन त्यांना कधी आंघोळ घालायचा विषयच नव्हता. कोण पाणी देणार, कोण विषय. गेले नदीत तर केली आंघोळ, नाही तर विषय नव्हता. त्या लोकांनी लय भारी आंघोळ घातली, कपडे घातले, गंध लावला, भारी भारी प्रकारचं जेवण वाढलं, तृप्त झाले. आणि जेवण झाल्याच्या नंतर म्हणले आता देवीकडे चला. म्हणले चला. देवीच्या पुढे नेलं, हात जोडले. त्यांच्या लक्षात आलं की आपला देह समर्पित करायचा. म्हणले काहीच नाही अडचण, आपल्या देहाला मरण नाहीच. नैनम छिंदंती शस्त्रानी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयते मारुत. आपल्याला काय मरण आहे मारुत. बसले देवीच्या पुढे हात जोडून. देवीला कळवळा आला की अरे या मूर्खांना ब्रह्मज्ञानी बसलेला कळत नाही. प्रगट झाली आणि हातामधल्या तलवारीने धार सगळ्यांचे मुंडकेच उडून टाकले. काही क्षणाने डोळे उघडले, पाहिलं तर हे सगळा पराक्रम दिसला. जडभरतांनी नमस्कार केला आणि पुन्हा काय घरी गेले नाही. अरण्यामध्ये फिरू लागले, मस्तीमध्ये होते महाराज. एक दिवस कारण महात्मा आपला परिचय देत नाही. चातुर्य लपवे महत्व हरवे पिसे पण मिरवी. एक दिवस रहुगण राजा सत्संगा करता जात होता. एक त्याचा पालखीदार जो होता तो थकलेला होता, त्याच्या पाय लचकला. म्हणून जडभरत राजाला आणलं पालखीला. म्हणले घ्या चला. आणि जडभरत राजाला जर मुंगळा दिसला, मुंग्या दिसल्या की उडी मारायची, त्या राजाच्या डोक्याला लागायचं. धम दिस, ए नीट चला. सगळे म्हणायचे महाराज आम्ही तर चांगलं चालतो, पण हे नवीन आलेला गडबड करा लागलाय. त्यांनी पाहिलं की हा लुकडा आहे का कसा आहे. पाहिलं, त्या पहिले कपडे वगैरे असायचे. पाहिलं तर हा हट्टाकट्टा आहे. त्याला असं टोचून बोलत होते. टोचून बोलणं कळतं ना तुम्हाला, लय कळतं. लेकी बोले सुने लागे. तुझे का डोळे फुटले का, दिसत नाही का, आंधळी झाली का. हे कोणाला असतं बोलणं. हा इकडं लय कळतं, इकडं नाही कळणार. आणि महाराज बोलले त्वयोदितं व्यक्त विप्रलब्धं भरत सुमेशादि दिवीर भार. फार लुकडेला दिसतोय रे, अंगामध्ये शक्ती नाही. असं ज्या वेळेला बोलायला लागले, काहीच बोलली नाही महाराज तरी देखील, पण ज्या वेळेला जास्तच बोलायला लागले त्यावेळेला रहुगण राजाला प्रथम जीवनामध्ये शब्द काढला की भार कोणाला राजा, या देहाला का आत्म्याला. कारण मी देह नाही, देह नसल्यामुळं मला कशाचाही भार नाही. राजाने खाली उडी टाकली आणि पाय धरले. महाराज तुम्ही कोण आहात. कस्त्वं निगूढश्चरसे द्विजानां बिभर्षि सूत्रं कतमो अवधूतः कस्यास्ति पुत्र इहापि कस्मात्. तुम्ही कोण आहात. असं वेड्यासारखं का फिरता. तुम्ही कोण आहात, कसे आहात. त्यांनी सांगितलं मी तुला जाणून घ्यायचंय. म्हणले हा पूर्वी भरत नावाचा राजा होऊन गेला आणि तो भरत नावाचा राजा मी. तो एका प्रांताचा राजा आहे. मी संपूर्ण पृथ्वीचा सम्राट होतो, तो मी आहे. महाराज तुम्ही एवढे मोठे ज्ञानी आहात, तर माझा एक प्रश्न आहे. तुम्ही जर दुसरे असता तर मी कोणाला घाबरत नाही, पण मी ब्राह्मणाच्या शापाला लय घाबरतो. बघा मी यमस्य दंडात, यमाच्या दंडाला सुद्धा घाबरत नाही, पण तुम्ही जर ब्राह्मण आहात तर मी घाबरतो. मला प्रश्नही माझा असा आहे की या देहामध्ये आत्मा जर राहतो तर त्याला त्रास व्हायला पाहिजे ना. कशाप्रमाणे माता माऊल्यांना जर काही करायचं असेल तर सगळ्यात अगोदर जाळ लावतात. जाळ लावल्याच्या नंतर भांड ठेवतात. भांड ठेवल्याच्या नंतर पाणी टाकतात. पाणी टाकल्याच्या नंतर त्याच्यात तांदूळ टाकतात. आणि काही फोडणी वगैरे खिचडी करायची असेल मग सगळ्यात अगोदर काय तपतं. पातील जेही असेल भांड ते तापतं.
ते तापल्याच्या नंतर पाणी तापतं आणि पाणी तापल्याच्या नंतर तांदूळ शिजते. बरोबर आहे का नाही? या शरीरामध्ये आत्मा आहे का नाही? आहे. मग त्रास जर देहाला झाला, देहाला जर त्रास झाला, देह जर त्रस्त झाला, अंतकरण त्रस्त होतं. आणि अंतकरण जर तापलं तर अंतकरणामध्ये स्थित असणारा परमात्मा त्याला त्रास झाला होतो का नाही? मग लक्षात तुमच्या यायला तयार दिसत नाही मला. तुमच्या हृदयामध्ये आत्मा आहे का नाही? विश्वर सर्व भूतानां आहे. मग तुमचं शरीर बाहेरून तापलं की आत्मा तापतो, आणि आत्मा तापला, आपलं अंतकरण तापलं की आत्मा तापतो का नाही? मग आत्म्याला त्रास होतो का नाही? तुमचं काय मत आहे? काय मत आहे? तुम्ही तर म्हणता आत्म्याला त्रास होत नाही, कापून टाका त्याला, मारून टाका त्याला, काय होत नाही, त्याचे तुकडे होत नाहीत. मग कस काय? जसं भांड्यामधले तांदूळ शिजतात परस्पराने, पहिला अग्नीचा स्पर्श भांड्याला होतो, भांड्याचा स्पर्श पाण्याला होतो, पाण्याचा स्पर्श धान्याला होतो, तांदूळाला होतो. तसं शरीराचा स्पर्श अंतकरणाला होतो आणि अंतकरणाचा स्पर्श आत्म्याला होतो. मग आत्मा त्रस्त व्हायला पाहिजे का नाही? मग कस काय? पण याचं मूळ कारण असं आहे बर का, दुःख मानणं आणि सुख मानणं हे मनाचे धर्म आहेत बर का. कोणाचे धर्म आहेत? मनाचे धर्म आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या जवळ जागा आहे, पब्लिक फुल आहे बर का, आणि तुमचा विरोधी माणूस आलेला आहे. जागा तुमच्या जवळ आहे, तो आला की बसूही शकतो, पण तुम्हाला त्याला बसू द्यायचं. मग तुम्ही काय करता? मागच्याला पुढं सरकायला लावता, पुढच्याला माग माग पुढं करता, आणि ती जागा आटवून टाकता. तुम्हाला त्रास कोणामुळे? त्याच्यामुळं नाही, तुम्हाला मनातून तो काय आहे? प्रतिकूल आहे, अनुकूल नाही, म्हणून त्रास आहे. दुसऱ्या दिवशी गच्च जागाच नाही, कुठं जागाच नाही, मुंगी शिरायला जागा नाही, पण तुमचा मित्र आला, बालपणचा मित्र, सोबत शिकलेले, 12वीच्या नंतर विभागणी झाली, नंतर 4 ते 5 वर्षांनी मित्र भेटला, आणि अचानक त्याला पाहिलं. आता तुम्हाला काय झालाय? आनंद झालाय. आता तो तुमच्या जवळ यायला तुम्ही त्याला प्रार्थना करता, अरे ये, अरे तो म्हणतो जागा नाही, अरे ये. तो येतो, तुमच्या अर्धा भार मांडीवर ठेवतो, तरी तुम्हाला त्याचा काय होत नाही? त्रास होत नाही. मग हे काय? हे जे सुखदुःख मानणं आहे, कोणाचं काम आहे? मनाचं काम आहे. आत्म्याला काही त्रास नाही. हे अनुकूलता प्रतिकूलता कोणाचं धर्म येतं? मनाचे. म्हणून हे रहुगण राजा, बाबा हे मनावर कल, आत्म्यावर नाही. सगळा परमार्थाचा खेळ हा मनावर. आत्म्याचा काय संबंध आहे? आपला आत्म्याचा काही संबंध, पण आपण काय केला? हा जोडला. 2 माणसं पंढरपूरच्या यात्रेला निघाले, एकाला गादी टाकल्याशिवाय झोप येत नव्हती, आणि दुसऱ्याला घोड्यावर बसल्याशिवाय जमत नव्हतं. इथून पुढे गेले, पुढे गेल्याच्या नंतर आपलं फुलसांगवीचा एक माणूस आणि एक माणूस 3 तरवन्नीचा. पुढे गेले, मिळाले रायमोहच्या तिथे. रायमोहच्या लोकांनी विचार केला, घोड्याला खरारा करतो हा नौकर, गादी टाकून झोपलेला मालक. पुढे गेले उंबर हिरीला. रस्त्याने चालताना लोक म्हणत होते घोड्यावर बसलेला मालक आणि गादी डोक्यावर घेऊन चाललेला नौकर. उंबर हिरीला गेले, पुन्हा घोड्यावरून उतरला, त्याला त्याचा सुरू खरारा, चारान, हे कर ते कर. लोक म्हणायचे हा नौकर, आणि गादीवर बसलेला. वास्तविक पाहता या दोघांचा काय संबंध आहे? काहीच नाही. हे संबंध कोणी जोडले? आपण जोडले. अध्यस्त. आपण या देहात राहायला आल्यामुळं आपल्याला हा देह आपला वाटतो, बस एवढंच आहे. वास्तविक पाहता हा आपला नाही. जर आपला असता तर केस पांढरे झाले नसते, दात पडले नसते, मला चष्मा लागला नसता.
माझे नाही आहेत म्हणून एक एक साथ सोडते. ह्या गोष्टी येतात. त्याच्यामुळं महाराज आत्मा या शरीरापेक्षा अलिप्त आहे. आणि मग असा सुंदर त्या उपदेश दिला. खगोल या भारतभूमीचा उपदेश केला. सगळी भारतभूमी कशी आहे? ही गोल आहे. आणि सगळ्या भारतभूमीमध्ये आपला देश सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे या देशामध्ये भारतभूमीमध्ये जन्म घेण्याकरता अनेक अनेक लोक त्रस्त होतात. म्हणून ही सगळ्यात महत्त्वाची भूमी आहे. कोणती भूमी? भारतभूमी. कारण सगळी देवी देवता लोक आपल्या या भारतभूमी मध्ये जन्म घेण्याकरता इच्छुक आहेत महाराज. म्हणून डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। वर्षाचं भ्रमण केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. त्यानंतर परीक्षितीने या संबंधाने लोकांचं काय काय वर्णन आहे या ठिकाणी सांगा. आतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ भू भुव स्व मह जन तप सत्य या 7 लोकाच्या खाली नरक लोक आहे. हॅलो, महिला मंडळ आणि पुरुष मंडळ बाबाला कथा सांगताय नाही तुमच्या आवाजामुळं. मंदिरातून बाहेर या. मंदिर 2 मिनिटं आवाजाकडे लक्ष असू द्या. तुमच्या या गोंगाटामुळे बाबाला बोलता नाही. कृपया ज्याची गरज नाही ते इकडे येऊन बसा ना. पुरुष मंडळ सुद्धा. हो म्हातारे बाबा, काय करता तिथं? आहे का गरज काय तुमची तिथं? इकडे येऊन बसा ना. बाबाला कथा सांगताय ना. विक्षेप व्हायला लागलाय कथेमध्ये. महिला मंडळ आवाज कमी करा. ज्याचं काम नाही ते समोर येऊन बसा कथा ऐकण्यासाठी. पंचमस्कंदामध्ये परीक्षितीने प्रश्न विचारला की बाबा याच्याही खाली काय आहे? याच्या खाली नरकाचं वर्णन सांगितलं महाराज. त्याला संयमनीपुरी असं नाव आहे. 28 प्रकारचे नरक आहेत. ज्याचं जसं पाप असेल तसं आहे. खोटं बोललं पाप, चोरी केली पाप, हिंसा केली पाप, मदिरापान केलं पाप, मूग चोरले पाप, उडीद चोरले, पैसे चोरले. प्रत्येक पापाचं काय काय रवरव महारवरव अंधता मिश्र असे 28 प्रकारचे नरक आहेत महाराज. जसं ज्याचं पाप असेल तसं त्याला पोहोचावं लागतं. बघा, 2 प्रकारचे कपडे धुण्यामध्ये आपल्याला येतात. साधारण डाग असेल तर माता माऊल्या घरीच घासून काढून टाकते. जबरदस्त जर डाग असेल तर कुठं पाठवावा लागतो कपडा? धोबी घाटावर. कशामुळं? हे भगवान परमात्म्याने आपला एक धोबी घाट बनवला. तो धोबी घाट म्हणजे नरकभूमी. तिथं गेला की असा तापून तापून निघतो महाराज. मारिते, झोडीते, तोडीते, निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. उकळत्या तेलामध्ये टाकल्या जातं. अग्निस्तंभ भाग असतो त्याला कवटाळल्या जातं. अग्निस्तंभ बाही कवटाळी. देखून परीक्षिती म्हणले हे काय मला जावं लागत? म्हणले नाही, तू घाबरू नको म्हणले.
तुझ्या करता मी स्वतंत्र व्यवस्था केलेली. काय व्यवस्था आहे महाराज? ज्याला परमार्थ करायचा आहे म्हणले त्याला तिकडे जायला जमत नाही. जो परमार्थ करतो तो तिकडे जाऊ शकत नाही. हा, केचित केवल या भक्त्या वासुदेव परायणाः अगम धुन्वन्ति कार्ष्णेन निहारम इव भास्करः. ज्याप्रमाणे सूर्यनारायण आल्याच्या नंतर अंधकार नष्ट होतो, भगवंताचं नाव घेतल्याच्या नंतर किती जन्माचं असलेलं पाप नष्ट होतं. महाराज लोक म्हणतात इतक्या जन्माचं पाप एका नामाने कसं काय जाईल? अहो मला सांगा, रात्रभर ज्या रूम मध्ये अंधकार आहे आणि त्या रूम मध्ये जर आपण प्रकाश नेला तर किती दिवसाचा असणारा अंधकार काय होतो? नष्ट होतो. एखादी अशी गुफा असते, त्या गुफेमध्ये हजारो वर्षाचा अंधकार असतो. एकाने सूर्यनारायणाला फोन केला, आमच्या इथून हा जातच नाही. सूर्यनारायण म्हणले कोण? ते म्हणले अंधकार. सूर्यनारायणाला बोलवून आणलं. जसा सूर्यनारायणाला ते प्रकाश, अंधकार कुठं राहील? नाही राहणार, कारण सूर्यनारायणाने कधी अंधकाराला पाहिलं नाही. आणि म्हणून नाव घेतल्याच्या नंतर महाराज तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणले महाराज असं वरवर बोलल्याने काय होणार आहे? एखादं उदाहरण सांगा. कान्यकुब्ज नावाचा ब्राह्मण या गोत्रामध्ये जन्माला आलेला, त्याचंच नाव होतं महाराज अजामिल. आपल्या आईवडिलाच्या सोबत राहायचा, पण ज्या वेळेला एक दिवस फुलं आणि पाणी आणण्याकरता अरण्यामध्ये गेला आणि एका दासीला एका पुरुषासोबत वार्तालाप करताना बघितलं, मोहित झाला. आणि मोहित झाल्याच्या नंतर परत घरी आला नाही. तिच्यासोबतच लग्न केलं, तिच्यासोबतच राहिला. तिच्यापासून 4 मुलं झाले. आई वडिलाला सोडलं, धर्मपत्नीला सोडलं आणि जे नाही ते पापाच्या मागं लागला, चोरी करायला लागला. महाराज सरते शेवटी शरीर असतं, थकलं शरीर आणि पडलेला होता बाजवर. असा अवस्थेमध्ये पडलेले असल्याच्या नंतर दूषित झालेला महाराज. सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनामध्ये आपले आई वडील असतात. हा, पण यांनी सेवा करायचं सोडून दिलं आणि दुसऱ्याच मार्गाला लागलेला आहे. सगळ्यात मोठी पूजा आपल्या आई वडिलाची सेवा आहे महाराज. हा, सगळ्यात मोठी पूजा आहे महाराज. सबसे बड़ी है पूजा माता पिता की सेवा. सगळ्यात मोठी सेवा आहे आणि आपण केली पाहिजे, महत्वाची. म्हणून केली नाही यांनी आणि सरते शेवटी बाजूवर पडलेले होते. आवाज दिला आपल्या ज्या वेळेला यमदूत अवधी पूर्ण झाली म्हणून आले नेण्याकरता. ज्या वेळेला शेवटचा क्षण असतो ना त्यावेळेला यम दिसतात महाराज. यम नाही, यमदूत दिसतात. म्हणून तर काही काही लोक डोळे असे उघडेच ठेवतात, काही काहीचे लावलेले असतात, काही काहीचे कार्यक्रम होते महाराज. हा, इतकं ते काय साधे इतका काय अकराळ विकराळ दिसते ते. आणि घाबरला महाराज. हा लांब मुलगा खेळत होता, नारायण नारायण. दुरे क्रीडे सन आपल्या मुलाला आवाज दिला. वास्तविक पाहता मुलाला आवाज दिला, पण आलं कोण? वैकुंठामधून देवदूत आले, विष्णुदूत आले. यमदूताला सांगितलं आमचं गिराईक आहे. ते म्हणायचे नाही नाही आमचं आहे, आतापर्यंत पाप केलं आणि यांनी पाप केलं याच्यासाठी माझ्याकडे पुरावेत. सूर्य अग्नी खम मरुद सोम संध्याहानी देश क काल धर्म देहस्य साक्षीना. 10 लोकांना विचारा पाप केलं यांनी. देवदूत विष्णुदूतांनी सांगितलं महाराज पाप केलं, पण वस्तू सामर्थ्य असं आहे की आमच्या देवाचं नाव घेतल्यामुळं हा पवित्र झालेला आहे. पवित्र झाला महाराज.
गेल्या त्या दवाखान्यात चालल्या, बघू नका. हा, विषय असा आहे बघा, लाईट मध्ये वस्तू सामर्थ्य. लाईटच्या तारीला हात लावला, ज्याला माहीत आहे त्याचाही कार्यक्रम करतं, ज्याला माहीत नाही त्याचाही कार्यक्रम करतं. विंचू आहे विंचू, ज्याला माहीत आहे चावल्याच्या नंतर विष चढतं त्याचाही कार्यक्रम होतो, ज्याला माहीत नाही त्यालाही चढतं, आहे का नाही. विस्तोय वस्तू सामर्थ्य, विस्तवावर पाय दिला, ज्याला माहीत आहे त्यालाही पोळतं, ज्याला माहीत नाही त्यालाही पोळतं. कसं प्रत्येक घरामध्ये ठेवलेले फवारणीचं औषध, ज्याला माहीत आहे त्याचाही कार्यक्रम, ज्याला माहीत नाही त्याचाही कार्यक्रम. म्हणून हे वस्तू सामर्थ्य आहे बाबा. म्हणून देवाचं नाव सुद्धा कसंही घेतलं तर कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. कसं काय महाराज म्हणले, ऐका तुम्हाला श्लोक सांगतो. म्हणले सांकेत्यम परिहास्यम वा स्तोभम हेलनमेव वा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषागहरम परम. देवाचं नाव संकेताने घ्या. परिहास्यम म्हणजे काय नारायण नारायण करायला लागला, उपेक्षात्मक. हेलनम, कसंही देवाचं नाव घेतलं तर महाराज ते काम केल्याशिवाय राहत नाही. अंगार आहे, त्या विस्तवाच्या अंगाऱ्याला कोण्याही साईडनी जर आपण हात लावला तर ते कार्यक्रम दाखवल्याशिवाय राहत नाही. त्याप्रमाणे भगवंताचं नाव कसंही घ्या, तुमच्या जीवनामध्ये मोक्षरूपी तत्व दिल्याशिवाय ते राहत नाही. आणि म्हणून विष्णुदूतांनी सांगितलं, तुम्ही या ठिकाणी थांबायचं नाही, माझ्या देवाचं नाव घेतलेले. ते म्हणले कस काय, अरे भाय कुभाय अनख अलसहु नाम जपत मंगल दिसदसहु. आणि म्हणून इथं थांबायचं नाही, उलटा नाम जपत वाल्मिको. उलट नाव घेतलं, मरा मरा म्हणलं तरी कल्याण झालं. आणि यांनी तर नारायण म्हणलं, याचं कल्याण झालं महाराज. म्हणून विष्णुदूतांनी यमदूताला सांगितलं, ऐकायलाच तयार नाहीत. असे हाणले विष्णुदूतांनी, यमदूत पळून गेले. आणि मग महाराज आजमेळ्यांना वैकुंठाला त्यांनी नेलं. आणि यमदूत आपल्या यमाकडे गेले. त्यांनी सांगितलं, हे तुमचं, आम्ही नोकरीचा राजीनामा देतो, आम्हाला नोकरी करायची नाही. कुठं गेला की मार खावा लागतो. चोराला आणायला गेलो आम्ही, ज्यांनी जीवनामध्ये असं कोणतंच पाप नाही की केलं नाही म्हणून, त्याला आणायला गेलो तर आम्हाला मारलं. आणि महाराज असे, आज काय विशेष नाही बाबा, रामकृष्ण हरी. विषय असा आहे, काय विषय होता, मीच विसरून गेलो ना आता. हा, हे तुमचा राजीनामा म्हणले. आणि मग सांगितलं त्यांनी की बाबा कोणाला आणायचं आणि कोणाला नाही आणायचं ह्या मला सांगा पहिलं. हे कुठं गेलं की मार खाऊन येण्यापेक्षा काय कामाचं. मग यमानी यमदूताला सांगितलं, जिव्हा न वक्ते भगवत गुण नाम ध्येयम चेतस्य स्मरमरते तच्चरणारविंदम कृष्णाय नो नमते कदा शिरापे. जो असं म्हणत नाही त्याला घेऊन या. त्याच्यानंतर महाराज आपल्याकडे वेळ कमी आहे आणि आपल्याला आता बरंच रान घ्यायचंय, त्याच्यामुळे आता मोठं ट्रॅक्टर लावू. मोठं ट्रॅक्टर लावल्याशिवाय रान काय उरकणार नाही, आहे की नाही. आणि मग महाराज त्याच्यानंतरची कथा दक्षाची येते. दक्षाला अस्किनी पत्नी होती. त्या अस्किनी पत्नीपासून हरेश्व 10,000 मुलं निर्माण केले. नारदांनी त्यांना प्रश्न विचारले, अरण्यात काढून दिलं. आणि शबलाश्व त्यांनाही प्रश्न विचारले. कोणते कोणते प्रश्न, ते म्हणले तुम्ही चक्र पाहिलं का, ते सतत फिरतं. असे गुफा पाहिली का, तिथं गेल्याच्या नंतर परत येता येत नाही. असे बरेच. एक विचित्र प्राणी पाहिला का, तो विचित्रवाणी बोलतो, पाहिला नाही. ते सगळ्याची उत्तर देवानी नारदांनी दिले.
जो गुफा आहे तो भगवान परमात्मा आहे. सतत चक्र फिरतं ते काळचक्र आहे. विचित्रवाणी बोलतं ते शास्त्र आहे. व्यभिचारिणी बुद्धी आहे. क्षणोक्षणा पालटती रंग अशी बुद्धी व्यभिचारिणी. दोन्ही बाजूला पळते, ही माया आहे. दोन्ही बाजूला वाहणारी ही माया आहे. व्यभिचारी हा जीव आहे. असे 8 प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याच्यानंतर दक्षाने 60 कन्या उत्पन्न केल्या. 10 धर्माला दिल्या, 27 चंद्राला दिल्या, 13 कश्यपाला दिल्या आणि 2 एक भूताला दिल्या, अंगिराला दिल्या. आणि अशी 60 मुलीचं लग्न लावून टाकलं आणि फुलसांगवीला कथेला आले दक्ष सांग. त्याच्यानंतर महाराज नारदाला शाप दिला बरं का. पण कोणी? हो, दक्षाने. असाधो साधूनाम साधुलिंगेन नस्त्वया. अरे बाबा, तू साधू नाही आहे, तू आमच्या पोरांना नाही म्हणून तू आजपासून एक ठिकाणी सुद्धा तू थांबू शकत नाही, याचा विचार झाला. त्याच्यानंतर महाराज त्वष्टा यांची जी पत्नी होती त्यांच्यापासून मुलगा झाला विश्वरूप. आणि या एक दिवस इंद्राने बृहस्पतीचा अपमान केला, निघून गेले. विश्वरूपाकडं पुरोहिताचं काम आलं आणि विश्वरूपाने आपल्याही देवी असुरांना बळ मिळावं म्हणून आहुती टाकायचा इंद्राच्या लक्षामध्ये आलं. मान छाटून टाकली आणि ब्रह्महत्येचं पाप मागं लागलं. इंद्राने ते पाप 4 लोकांना वाटलं. एक हिस्सा दिला स्त्रियांना, म्हणून मासिक पाळी जी आहे ते इंद्राचा ब्रह्मशाप येतो. ब्रह्महत्येचं पाप आहे. पृथ्वीला दिलं उखर जमिनीच्या रूपामध्ये आणि तिला बळही दिलं की तुझा खड्डा भरून निघाल. माता माऊल्यांना वरदान सुद्धा दिलं की या कधीच थकत नाहीत. काम कोणतंही का माणसाबरोबर काम करतात आणि घरी आल्यावर स्वयंपाक करतात, थकत नाहीत, त्यांच्याकडे थकणं नाही. तिसरी गोष्ट आहे की वृक्षांना तुझ्या शाखात छेदून त्याच्यातून महाराज तो डिंक वगैरे येतो, हे ब्रह्म हत्येचं पाप आहे. आणि तुला पुन्हा फांद्या फुटतील, हे वरदान आहे. पाण्याला जे फेनाच्या रूपाने येतं ना, कधी गंगेवर गेले तर ते असं करायचं, बाजूला हो आणि मग आंघोळ करायची. गेल्या गेल्या डुबकी मारली की ब्रह्म हत्येचं पाप आपल्या डोक्यावर येतं, त्याच्यामुळे त्याला बाजूला करायचं. त्याच्यानंतर तोष्ट्याने आपला मुलगा असा जन्माला आणायचा की जे इंद्र मेला पाहिजे. मंत्र यज्ञ करत असताना असा मंत्र चुकला, मंत्र चळे थोडा तर धडची होय, सोर तो वर्ण तो. मंत्रा जसं याच्यामध्ये 7 स्वर आहेत, सा रे ग म. आता माग पुढे होईल आपलं, त्याला आरोह आणि अवरोह याचे 3 स्वर. वेदामध्ये 3 स्वर आहेत, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित. असं यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तानी धर्मान. आपल्याला नाही जमणार. वर गेलं म्हणजे उदात्त, हात असा फिरवला म्हणजे स्वरित आणि खाली आला म्हणजे अनुदात्त. याच्यामध्ये मंत्र चुकला. इंद्राकडून मरणारा पुत्र जन्माला आला, त्याचं नाव वृत्रासूर. आणि वृत्रासुराला मारण्याकरता दधीची ऋषीकडे गेले. दधीची ऋषीच्या अंगाला तूप लावलं, गायीने ते चाटलं, त्या सापळा शिल्लक राहिला, त्याला विश्वकर्म्याकडे नेलं, त्याच्याकडून वज्र बनवलं आणि वज्र बनवल्याच्या नंतर युद्ध करायला आले. आणि युद्ध करायला आल्याच्या नंतर समोरून वृत्रासुरे, एकूण भगवान आपलं इंद्र आहे. आणि त्या वृत्रासुराला त्या वज्रामध्ये दर्शन झालं महाराज भगवान परमात्म्याचं. अहम हरे तव पादैक मूलम दासानुदासो भवितास्मि भूयः. हे प्रभू, मी तुझा आश्रित आहे. ज्याप्रमाणे पंख नसणारा प्राणी आहे, जशी आपल्या आईची वाट पाहतो, त्याप्रमाणे मी तुझी वाट पाहत राहणार. देवा, माझ्यावर कृपा कर. आणि इंद्राला गिळून टाकलं. युद्ध सुरू झाल्यावर वज्र असं इंद्राला 1 वर्ष पोट फाडायला लागलं. केवढा असेल वृत्रासूर, विचार करा. आणि मग वृत्रासुराचा वध झाला. मग एकाने विचारलं, हा वृत्रासूर कोण आहे? हा वृत्रासूर काय साधा नव्हता महाराज. हा वृत्रासूर मागच्या जन्मीचा चित्रकेतू नावाचा राजा होता. ज्या वेळेला इंद्राने याला मारलं तर ब्रह्महत्या मागं लागली. ब्रह्मकमळ मानस सरोवरावर आहे, त्या कमळामध्ये जाऊन इंद्र लपला. लपल्याच्या नंतर आता स्वर्गाचं सिंहासन सुनं होतं, करायचं काय? आणि त्यावेळेला मग महाराज अयोध्यामध्ये नहुष राजा राज्य करत होते. म्हणले नहुष राजाला बोलवा. नहुष राजाला आणलं आणि नहुष राजाला आणल्याच्या नंतर
सिंहासनावर बसवलं. पण पद असं एक पद आलं की मद आल्याशिवाय राहत नाही. तो म्हणायचा मी इथला आता इंद्र झालो तर मला शेची पत्नी पाहिजे. हा, आणि नाथ भागवत सांगतं पतिव्रतेवर जर वाईट दृष्टी टाकली की तात्काळ मरण आल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि नहुष स्वर्गाधिपती झाला परितो रहाटी भांबावला तो भुजंगत्व पावला नीनसी काई. ऋषी महर्षीला जपलं. महाभारतामध्ये फार मोठी कथा आहे. त्यांनी अशा लोकांना जुंपायला सांगितलं की ते कोणाचंच वाहन नाही. ऋषी महर्षीला रथाला जुंपलं, हातामध्ये चाबूक घेतला, चला सरसर चला. आणि सगळ्या ऋषी महर्षींनी आम्हाला मारतो शाप दिला की 11,000 वर्ष नहुष राजा सर्प झाला, अजगर झाला. आणि याची उपकथा महाभारतामध्ये आहे. ज्या वेळेला भीमाला यांनी गुंडाळलं, धर्मराजांनी नहुषाचे प्रश्नाचे उत्तर दिले, त्यावेळेला नहुष राजाचा 11,000 वर्षांनी काय झाला, उद्धार झाला. याची कथा महाभारतामध्ये. रघुगण हे चित्रकेतू नावाचा राजा, लय पत्न्या होत्या महाराजांना. शास्त्र सांगतं 1 कोटी पत्न्या होत्या. नाव कसे लक्षात राहत असतील नव्हता, विचारावं लागेल त्यांना. एवढ्या होत्या, पण मूलबाळ नव्हतं, संपत्ती भरपूर होती. अंगिरा आणि नारद महर्षीच्या आशीर्वादाने मुलगा झाला प्रसादाने. आणि तो मुलगा काही क्षणात मरण पावला. जसा मरण पावला महाराज, तो मरण कसा पावला, कारण एकाच राणीच्या महालामध्ये राजा चाललेला होता ना, ते दुसरीला सहन झालं नाही. विष प्रयोग झाला. मुलगा गतप्राण झाला. बोंबलायला लागले, मोठमोठ्यांनी रडायला लागले. कोण कोण, ज्यांनी मारला तो मोठमोठ्यांनी. किती दिवसांनी झाला, कसं देवाला पाहुल्या गेलं नाही. आणि मग जीवात मन पश्य भद्रम ते मातरम पितरम च. अंगिरा ऋषीने त्याला वाचा फुटली. आणि त्या बालकाने चित्रकेतू नावाच्या राजाला सांगितलं की तू माझ्या कोणत्या जन्मातला वडील नाही सांग. राजाचे डोळे उघडले. हे काय म्हणले. वैराग्य झालं. अरण्यामध्ये गेलं, तप केलं आणि संकर्षण लोकाला गेले. पार्वती मातेचा अपमान केला म्हणून त्यांना या योनीला यावं लागलं. म्हणून ही कथा या ठिकाणी षष्टमस्कंद संपतो. आणि सप्तमस्कंदामध्ये 15 अध्याय आहेत. 5 अध्यायामध्ये युधिष्ठिर आणि नारदाचा संवाद आहे. 5 अध्यायामध्ये हिरण्यकश्यपूचं चरित्र आहे आणि 5 अध्यायामध्ये प्रल्हादाचं चरित्र आहे. बघा, हिरण्यकश्यपूने भगवान परमात्मा प्राप्त या स्कंदाची सुरुवात अशी आहे की परीक्षितीने शुकदेव मुनीला विचारलं की देव पक्षपाती आहे. आतापर्यंत असुराला मारत गेला आणि देवी देवता लोकांना सहकार्य करत गेला. त्यावेळेला शुकदेव मुनींनी सांगितलं भगवान परमात्मा पक्षपाती नाही, तो भाव पाहतो. आणि मग यांचं चरित्र चालू होतं. हिरण्यकश्यपूने आपल्या जीवनामध्ये 11,500 वर्ष तपस्या केली. आणि हिरण्यकश्यपूने अनेक वरदानं मागून घेतले. खाली मरू नये, वर मरू नये, आकाशामध्ये नाही, पाण्यावर नाही, दिवसा नाही, रात्र नाही, 12 महिन्यामध्ये एकदाही नाही, हा कोणत्याच नाही. आणि माणसाने नाही, असुराने नाही, प्राण्यापैकी कोणत्याच नाही. म्हणून असे बरेचसे वरदानं मागून घेतले. आणि वरदानं मागून घेतल्याच्या नंतर प्रल्हादाचा जन्म झाला. कयाधू प्रल्हादाची आई. आल्हाद, उल्हाद, सल्लाद आणि प्रल्हाद शेवटचे प्रल्हाद होते. बाकीच्यांचे नाव न घेतलेलेच बरे. प्रल्हाद चांगला होता. आणि प्रल्हादाला देव बी असा आहे महाराज, नाव घेऊन दी देवाचे हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. देव त्याच्याच कुळात आपला भक्त पाठवून दिला. प्रल्हादाने फार मोठी भक्ती केली आपल्या जीवनामध्ये. आणि प्रल्हादाला मारण्याकरता हिरण्यकश्यपूने 13 प्रयोग केले. हत्तीच्या पायाखाली, तेलाच्या कढईमध्ये कडेलोट केलं, पाण्यामध्ये टाकलं, अग्नीमध्ये होलिका नावाची बहीण आणली, तिच्यासोबत जाळण्याचा प्रयत्न केला. स्वतः त्याला पिळलं. शंड आणि अमर्क हे त्यांचे प्रल्हादाचे गुरु होते. त्यांनाही सुंदरतया मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. पण प्रल्हादाने आपल्या वडिलाला सांगितलं की नाही, सगळ्यात महत्वाचं आहे श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य साख्यमात्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती सांगितली. हिरण्यकश्यपूचं डोकं आणखीनच खवळलं. अरे बोलून घेतलं, याला असं शिकवता का. त्यांनी सांगितलं मती रस्सी राजन नमत प्रणितम न परप्रणितम. अरे मती रस्सी राजन, याची मतीच अशी आहे. आणि मग
हिरण्यकश्यपुने मागं पुढं न पाहता देव कुठे 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 म्हणून त्या याच्यामध्ये खांब वगैरे होता, तो म्हणला आमचा देव सगळीकडे आहे. आणि मग त्या खांबामधून हिरण्यकश्यपुने सांगितले याच्यात आहे का, आहे म्हणले. आणि मग त्यांनी लात मारली. घाबरले नाही, यांना वाटलं आला नरसिंह भगवान. आणि त्याच वेळेला हिरण्यकश्यपूचं अधिक मास होता, 13वा महिना होता, 12वा सुद्धा नाही. अधिक मास हा 13वा महिना आहे. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन आणि मग अधिक मास. अधिक मासामध्ये दिवसा नाही रात्र नाही, संध्याकाळच्या वेळेला मनुष्याने नाही, अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, नखाने. नख निर्जीव म्हणाव का सजीव म्हणाव वाढत येते, आणि काटलं तर काही त्रास होत नाही. नखाने ऑपरेशन केलं. आणि मग ब्रह्मदेव लक्ष्मी इकडे गेले. चला लय रागावलेले तुमचे पती, चला. आणि मग लक्ष्मी ताट घेऊन आली. देवाला पाहिलं, भीर दिसे ताट फेकून दिलं. लोकांनी प्रल्हादाला पुढे केलं. प्रल्हाद पुढे झाले, देवाने जवळ केलं आणि भरपूर वरदान दिलं. एका कल्पापर्यंत तू राज्य कर, आशीर्वाद दिला. आणि तू माझा पार्षद हो, असं सुंदर वरदान दिलं. आणि भरपूर वस्तू मागायला लावलं. पण प्रल्हादाने सांगितलं मला काहीच मागायची इच्छा होऊ नये, हे मला प्रदान कर. सप्तमस्कंद या ठिकाणी समाप्त होतो. अष्टमस्कंदामध्ये मन्वंतराचा विचार आहे बरं का. किती मन्वंतर आहेत? 14 मन्वंतर आहेत. चाक्षुष, तामस, पौरस, श्रेयरस असे बरेच मन्वंतर आहेत. आता कोणता मन्वंतर चालू आहे? सप्तम मन्वंतर चालू आहे. त्या मन्वंतराचं नाव वैवस्वत मन्वंतरे. आणि या वैवस्वत मन्वंतरामध्ये गजेंद्राचा चरित्र आहे. गजेंद्र हा मागच्या जन्मामध्ये इंद्रद्युम्न नावाचा राजा होता आणि हुहू नावाचा गंधर्व मगर होता. या दोघांचं पाण्यामध्ये आपसमध्ये वैरत्व झालं आणि याच माध्यमातून यांचं युद्ध झालं. नकराचा पाय देवाने कार्यक्रम करून टाकला आणि त्याला मार्गाला लावलं. आणि सगळ्यात महत्त्वाची लीला कुंभाचा प्रसंग आहे म्हणून आपण ती लीला या ठिकाणी चरित्र घेऊया. आता समुद्र मंथन, सगळी संपत्ती पडली, सगळी वनस्पती वगैरे आणून समुद्रामध्ये टाकली. आणि टाकल्याच्या नंतर आसुर लोक आणि देवता लोक. मंदरांचल पर्वत आणला, देवानी कच्छप अवतार धारण केला, वासुकी नावाचा सर्प आणला आणि समुद्र मंथन सुरू झालं. त्याच्यातून सगळ्यात अगोदर विष निघालं. विष कोणाला दिलं? भगवान शंकराला दिलं. त्याच्यानंतर महाराज एक पदार्थ नाही असे 14 निघाले बरं का. कौस्तुभ मणी निघाला, देवाने घेतला. वारुणी नावाची दारू निघाली, असुराने घेतली. उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला, बलीने घेतला. ऐरावत नावाचा हत्ती निघाला, इंद्राने घेतला. अप्सरा निघाल्या, वर पाठवल्या. धेनू निघाल्या, वर पाठवल्या. असे बरेच निघाले. आणि मग धन्वंतरी भगवान त्रयोदशीला आले बरं का. म्हणून त्यांचं महत्व आहे. लक्ष्मी अमावस्याच्या दिवशी आल्या आणि म्हणून त्यांचंही आणखीन महत्व आहे. आणि त्याच्यानंतर लक्ष्मी आल्याच्या नंतर सगळे सावधान झाले. पण देवाने लक्ष्मीच्या मागं सगळेच लागतात, पण ती कोणाच्या मागं लागत नाही. लक्ष्मीने देवाचं वरण केलं, लक्ष्मीला हार घातला. आणि त्याच्यानंतर पुन्हा धन्वंतरी भगवान परमात्मा अमृताचा कलश घेऊन आले आणि तो घेऊन पळायला लागले. त्या कळसाच्या पाठीमागं सगळी देवी देवता लोक लागले. आकाशामध्ये 12 ठिकाणी युद्ध झालं. किती? 12 ठिकाणी. आणि मृत्यू लोकामध्ये 4 ठिकाणी झटापट झाली बर का. वर 12 दिवस आणि खाली 4 ठिकाणी त्या झटापटीमध्ये थेंब पडले. वरूनच एक थेंब पडला प्रयागराजला, एक थेंब पडला उज्जैनला, एक थेंब पडला नाशिक त्र्यंबकेश्वर आणि एक थेंब पडला हरिद्वारला. म्हणून असे कुंभ आहेत: प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि पुन्हा हरिद्वार. हे 12 वर्षांनी काय येतात? कारण 12 दिवस देवी देवतांचे. आपल्यामध्ये 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस, त्याला दक्षिणायन आणि उत्तरायण म्हणतात. म्हणून हे 12 वर्षांनी एकदा काय येतो? कुंभ येतो. आपले 12 वर्ष आणि देवी देवतांचे 12 दिवस असा प्रयागराजला सुंदर असा कुंभ त्या ठिकाणी चालू आहे.
ज्यांना शक्य असेल त्यांनी स्नानाला त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर देवता अमृत त्या ठिकाणी गेले नेवाशाला. इथं मोहिनी भगवंतांनी याची विभागणी केली. देवी देवतांना अमृत पाजलं आणि राक्षसांना दारू पाजली. युद्ध झालं. त्याच्यानंतर राहूने ते अमृत पिण्याकरता इकडं आला होता. पिलं म्हणून देवाने त्याचं छाटणी केली. त्याचं शरीर तिथं पडलेले, त्याच्यावर देव उभे आहेत आणि त्याचं मुंडकं आकाशामध्ये स्थित आहे. त्याला मारल्याच्या नंतर एक बीडच्या खालीमध्ये पण माळसापूर, तिथेही देवाने अवतार घेतलेला आहे. तिथं कशामुळे घेतला? तिथं भगवान शंकराने भस्मासुराला वरदान दिलं होतं की जा, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो काय होईल? भस्म होईल. म्हणून तो शंकराच्याच मागं लागला. हे देव इथं आल्याच्या नंतर देवाने मोहिनी रूप घेतलं आणि भगवान शंकराला वाचवलं. म्हणून तिथं आजही मोहिनी राजाचं मंदिर आहे. हे 2 मोहिनी राजाचे मंदिर झाले. महाराष्ट्रामध्ये 2 अवतार झाले देवाचे, एक विठ्ठलाचा आणि दुसरा मोहिनी राजाचा. याच्यानंतर यांचं युद्ध झालं आणि युद्ध झाल्याच्या नंतर सर्व राक्षस संपले. शुक्राचार्यांनी सगळ्या असुरांना उठवलं आणि उठवल्याच्या नंतर महाराज त्यांच्याकडून 100 यज्ञ करून घेतले नर्मदेच्या काठावर. आणि त्या यज्ञामध्ये वामन भगवान परमात्म्याला प्रागट केलं. वामन भगवान परमात्मा बलीच्या यज्ञामध्ये आले. 3 भूमी दान मागितली. एका भूमीमध्ये अंतरिक्ष, दुसऱ्या भूमी आतळ वितळ सुतळ सगळं, तिसरा तुकुटा ठेवू. बळीने सांगितलं. तर बळीने आपल्या सांगितलं, तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळे. या ठिकाणी महाराज बळीने मग आपलं संपूर्ण राज्य देवाला देऊन टाकलं आणि देवी देवतांनी मुक्त झाले. बळीराजा आणि आजही देव भगवान परमात्मा त्यांच्या याच्यामध्ये करतो. मन्वंतराचा विचार अष्टमस्कंदामध्ये झाला. आणि आपला जो 9वा स्कंद आहे, 9वा स्कंद हा सूर्यवंशाचा आहे बरं का. याच्यामध्ये नबाक अंबरीश राजाचं चरित्र महत्वाचं आहे. एकादशीवर चर्चा करणारे अंबरीश राजाचं व्रत फार महत्वाचं आहे. 3 दिवसाचं हे व्रत आहे. या व्रताच्या संबंधाने संपूर्ण लोकांना ही कथा जवळपास माहिती आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशीचा विचार आहे. या बारशीला भगवान बारशी का म्हणतात? त्या ठिकाणी द्वादशीचं काय आहे महत्व आहे. त्या ठिकाणी अंबरीश राजाने आपल्या व्रताची सांगता केली. त्याच वेळेला दुर्वासरूचे आले, निमंत्रण दिलं, पण महाराज यांनी आचमन केल्यामुळं ते खवळले. मग महाराज कीर्त्या प्रगट केली. सुदर्शन होतं देवा अंबरीश राजाच्या रक्षणाकरता. सुदर्शनाने त्या कृत्याचे 1000 तुकडे केले म्हणून त्या ठिकाणी 12 वाड्या झाल्या. आणि पाठीमागं लागले. 1 वर्षभर पाठीमागं फिरत होते. अंबरीशाने सांगितलं सुदर्शनाला, जर माझ्या वंशामध्ये ब्राह्मणाचा कोणी अपमान केला नसेल तर तू शांत होशील, कारण तर परे सगळीकडे जाऊन आले होते. ते शांत झालं. द्वादश सोडली आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये अनेक राजे झाले बरं का. खटवांग राजा झाले, सगर झाले, हरिश्चंद्र झाले, एकापेक्षा एक राजे झाले. आता सगळ्या राजांचं नाव आपण कुठपर्यंत घेणार आहोत. म्हणून सगळ्यात महत्वाचा राजा सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र. अधो राम तपोवनादिगमनम हत्वा मृगम कांचनम वैदेहरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वैदेहरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं वाली निर्दळनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चात रावण कुंभकर्ण हरणं एतद्धि रामायणं. 1 मिनिटात रामायण सांगतो है का नाही. प्रभू रामचंद्र अयोध्येला आले. वशिष्ठाकडे गेले. अल्पकाल विद्या सबपाई जनकाच्या नगरीला गेले. लग्न लावून आले. मंथरीने आग टाकली. देव वनात मध्ये आले. चित्रकूटमध्ये थांबले. पंचवटीला आले. शूर्पणखा आली. नाक कान कापलं. नारदाला आपलं रावणाला जाऊन सांगितलं. खरदूषणाला पाठवलं. त्यांचं एक वाटोळं केलं. रावणाला सीतेला घेऊन गेला. त्याच्यानंतर प्रभू रामचंद्र एकाएकाला कबंध शबरी मातेला भेटत सुग्रीवाची मैत्री केली. समुद्र पार करण्याकरता हनुमानजीला पाठवलं. सीता शोध झाला. प्रभू रामचंद्राने सेतू बांधला. रावणाला मारलं आणि सीता मातेला अयोध्येला घेऊन आले. रामायण संपलं. जय जय राम कथा. जय हो राम कथा. जय जय राम कथा. जय श्री राम कथा. जन्म जन्म की व्यथा. जय हो राम कथा.
अशी गोड कथा आहे. आणि त्याच्यानंतर महाराज चंद्रवंशामध्ये भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण आपल्याला करायचंय. आपल्याला जन्मोत्सव करायचा आहे. या पृथ्वीला भार झाला. ही पृथ्वी ब्रह्मदेवाकडे गेली. महाराज आक्रांता भूरी भारेन ब्राह्मणं शरणं ययो. पृथ्वीला ब्रह्मदेव वगैरे घेऊन भगवान परमात्म्याकडे गेले आणि भगवान परमात्म्याला सांगितलं, बाबा फार भार झालेला आहे या पृथ्वीला, आपण काहीतरी केलं पाहिजे. देवाने आकाशवाणीच्या माध्यमातून ब्रह्मदेवाला सांगितलं, स्तुती केली सगळ्यांनी. करते स्तवन पुरुष सुक्ते. स्तुती केल्याच्या नंतर महाराज, जा मी वसुदेवाच्या घरी जन्माला येणार आहे, तुम्ही निश्चिंत होऊन जा. आणि सगळ्या देवी देवतांना सांगितल्याच्या नंतर मग गेल्याच्या नंतर महाराज सगळ्यांना सांगितलं, रुक्मिणी आई साहेबाला सांगितलं, तुम्ही कौंडण्यपुराला जा. सगळ्या देवी देवताचं देवाने नियोजन लावलं. आणि नियोजन लावल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे पहिले लग्न तर होऊ द्या, मग मी जन्माला येईल. लग्न कोणाचं? हा, मथुरेमध्ये उग्रसेन राजा आहे. उग्रसेनाचा मुलगा कंस आहे. हा, कंसाच्या आईचं नाव पद्मिनी. हो, हा, पद्मिनीचे वाटतं. आणि महाराज उग्रसेन आणि देवक हे भाऊ होते. देवकाची मुलगी देवकी याने फोन केले आपल्या सासऱ्याला. कंसाने सैन्य बोलवलं आणि अचानक आक्रमण केलं. राजालाच कारागृहामध्ये टाकलं आणि सगळी सत्ता आपल्या हातामध्ये घेतली. आणि लोकांचा विश्वास पुन्हा चांगला वाटावं म्हणून देवकाच्या मुलीचं लग्न चांगलं नियोजन पद्धतीने केलं. सगळ्या लोकांना निमंत्रण दिलं. सगळीकडे मंडप गच्च भरलेला होता. पंचपक्वान्न केलं. सगळे लोक तृप्त झाले. संध्याकाळची वेळ लग्नाची होती महाराज. आणि हे लग्न वसुदेवासोबत या मुलीला द्यायचं देवकीला. वसुदेवाचे अगोदर 6 ते 7 लग्न झालेले होते. वसुदेवाने सांगितलं 8वी सांभाळायला काही अडचण नाही, याला विरोध कोणी करावा. आणि मग लग्न जुळलं. संध्याकाळची वेळ होती. लग्न लागलं. आणि लागल्याच्या नंतर स्वतः सारथी झाला. लोकांना वाटावं कंस किती जीव लावतो आपल्या बहिणीला, पण देवी देवतांना वाटलं याचं दाखवण्याचं रूप बाजूला करून असली रूप काय आहे हे आपल्याला दाखवलं पाहिजे. आणि मग महाराज त्यावेळेला आकाशवाणी झाली की, हे कंसा, एवढा तू जीव लावा लागला हिला, हिचा 8वा मुलगा तुला मारणार. कंस हादरला. आणि मग महाराज मारण्याकरता तलवार काढली. हात तो धरिला वसुदेवे. काय मारता म्हणले? लहानी बहिणी तुमची, मारू नका. आणि शांत वातावरण झालं. आणि त्याच्यानंतर महाराज कारागृहामध्ये वसुदेवाला ठेवलं. पाहता पाहता पहिला मुलगा झाला. कीर्तिमान नेऊन दिला. चांगला दिसू लागला. वापस पाठवला. नारदजी आले. येडाय का काय? 8 पाकळ्या काढल्या. याच्यातले कोणती पहिली आहे? काहीच कळत नाही. बापरे, याच्यातली कळत नाही? नाही म्हणले, कोणतीही पहिली होऊ शकते. तसं पुण्यसारावया भेटे देव ऋषी. पुण्य समाप्त करण्याकरता ऋषी भेटले. मुलगा आणणार आहे, आणा. मारला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा, 7वीची बारी आली. बळीराम दादा म्हणले, मी नाही जात. मारत आहे म्हणले ते माणसाला खुशाल. नाही म्हणले, तुझी मी व्यवस्था करतो. देवकीचा गर्भ रोहिणीच्या उदरामध्ये घातला. आणि आकाशवाणी झाली की तुम्ही गालबोट कोणी लावू नका, हा वसुदेवाचाच गर्भ आहे. आणि त्याच्यानंतर महाराज 8वा येण्याची तयारी सुरू झाली. पृथ्वी मातेने आपल्या अंगावर हिरवागार शालू घालून ठेवलेला होता. मंद मंद पाऊस त्या ठिकाणी पडत होता. आणि महाराज श्रावण महिना होता. अष्टमी तिथी होते. असं संपूर्ण अनुकूल वातावरण होतं. भगवान परमात्मा प्रकट झाले अष्टभुज रूपामध्ये. देवकी म्हणली, हे का बाळाचं रूप आहे का? हा, हे काय बाळाचं रूप आहे का? थोडे लहान व्हा, थोडे लहान व्हा. आणि मग महाराज देव एकदम बालक झाले. बालक झाल्याच्या नंतर महाराज म्हणले, मला इथं नका ठेवू. देवक्या देवरूपिण्या विष्णू सर्व गुहाशयो अविरासित यथा प्राच्यां दिशं मी भव पुष्करः. आणि त्यानंतर महाराज वसुदेवाने एक सूप आणलं, त्या ठिकाणी ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर यमुनेकडे गेले. यमुना तुडून दे कारागृहाचे दरवाजे उघडले. बेड्या तुटल्या. कारागृहाचे दरवाजे उघडले. देवा डोक्यावर घेतलं, निघाले. यमुनेकडे गेले तर यमुना फुल. सासूमाय आपली परीक्षा देऊ लागली जावयाला. मी काय साधी आहे का? आणि म्हणले, पण आता ही वेळ नाही. अंगुष्ट त्यावेळी लावीला. देवाने अंगठा लावला. गार व्हा. एवढ्या वेळेला अंगठ्यावरच काम भागवा.
शांत व्हा. पलीकडे देव गेले. यशोदा माता झोपलेली होती. नंद बाबा आपोआप दरवाजा उघडला, देवाला ठेवलं, मायेला घेतलं आणि मायेला घेऊन आतमध्ये आल्याच्या नंतर आपोआप दरवाजे लागले. सैनिक उठलं. सैनिक उठल्याच्या नंतर महाराज सगळी देवी देवता आनंदित झाले आणि त्यावेळेला सगळ्यांना सैनिक उठल्याच्या नंतर काला हो गया, आठवाला कंसाला सांगा. कंस धावला आणि धावल्याच्या नंतर पाहिलं, अरे इथं मुलगी आहे. ती म्हणली 8वी आहे ना, मग मुलगी असो नाही तर मुलगा असो, कार्यक्रम करायचा. मारायला घेतली. त्याच वेळेला आकाशामध्ये गेली. तुझ लागी वधी तुझला मजा दे. आणि हेच दृश्य सकाळची वेळ झाली. नंदबाबाला सगळ्या गवळणींनी सांगितलं, गवळणीला सांगितलं आणि मग महाराज त्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये सर्वांचा दरिद्री जी होती ती गेली. सगळ्यांकडे सोनं नाणं नवे कपडे वगैरे महाराज सगळे त्या ठिकाणी घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. दैन्य दारिद्र्यास त्रासाला. सगळ्यांनी मग नाट्या नेसल्या, जुने जुने एकदम भारी भारी अलंकार धारण केले आणि नंद महोत्सव नंदबाबाच्या अंगणामध्ये आपल्याला साजरा करायचा आहे. नंदस्त्वात मज उत्पन्ने जातो आल्हाद महामना. आहो ये विप्राण वेद ज्ञान स्नात सुचिरालंकृत. आता भगवान परमात्म्याची एक जयकारा होईल, त्यानंतर स्वागतपर गीत होईल आणि जेही सजलेले भगवान आहेत ते रूपामध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होईल. महाराज गोपाल कृष्ण भगवान की स्वागतम कृष्णा. सर्वांनी टाळ्या वाजवा, हात वरून करून स्वागत करा सगळ्या.